विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 साठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत. बघूया आपण संख्यावरील क्रिया वजाबाकी यामधील काही नमुना उदाहरणे आपण पाहत आहोत आणि वजाबाकीच्या नमुना उदाहरणावरील हा शेवटचा व्हिडिओ. बघा इथे असे गणित दिलेलं आहे 3,75,725 अधिक किती बरोबर 5,20,000 असं. तुम्ही म्हणता इथे तर वजाबाकी आहे आणि बेरीजचा काय संबंध, तर बेरीज आणि वजाबाकी ह्या परस्पर विरोधी क्रिया आहेत. कारण एखाद्या संख्येत आपण दुसरी संख्या मिळवतो म्हणजे कुठल्या तरी संख्येतून ती वजा केलेली असते. बघूया आपण या ठिकाणी काय विचारलेलं आहे. या ठिकाणी कोणती संख्या येईल जेणेकरून बेरीज एवढी येईल. मग आता या दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती आहे, तर मोठी संख्या आहे 5,20,000. ही मोठी संख्या आहे 5,20,000. ही मोठी संख्या असल्यामुळे आपण हिला वरती लिहिणार आहोत. ही संख्या इथे दिलेली आहे, आपण त्याची वजाबाकी करूया 3,75,000 आणि मग आज आपल्याला उत्तर भेटून जाईल 3,75,725. बघा कधी कधी असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. कारण बेरीज आणि वजाबाकी या परस्पर विरोधी किंवा त्याला आपण अनन्य क्रिया म्हणतो है ना, आपण ज्याला पडताळा पाहणे असं म्हणतो. तर बघूया आपण या ठिकाणी काय उत्तर येईल ते. आपणास माहित आहे इथून 0 मधून 5 जाणार आहे. मग आपण इथून ती प्रोसेस करूया. या ठिकाणी 1 राहील, 10 होतील, 10तून 1 केला 9 राहतील, तो 1 आपण इथे देणार. परत या 10 मधून इथे 10 होतील, परत इथून 1 घेणार आपण, इथे 9 राहतील आणि मग इथे शेवटी 10 होतील. आता या सगळ्या क्रिया मनात करता आल्या पाहिजे बरं का. म्हणजे आपण नियमामध्ये पाहिलं होतं ना, हातचा विद्यार्थ्यांनी मनात धरण्याचा सराव करावा. बघा 10तून 5 गेले 5, 9तून 2 गेले 7, 9तून 7 गेले 2, 9तून 5 गेले 4, 1तून 7 जाणार नाही म्हणून काय करावं लागेल, इथून घ्यावं लागेल आपल्याला 1, 11 झाले, इथे 4 राहिले, 11तून 7 गेले 8, 9, 10, 11, 4 राहिले आणि इथे 4तून 3 गेले 1. पर्याय आहे का बघा, 1,44,275, 1,44,275 पर्याय असणारच. 1,44,275 उत्तर आलेलं आहे. या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी ही संख्या जर ठेवली म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर हे उत्तर हे येते. म्हणजेच या दोघांची वजाबाकी केली तर उत्तर हे येते. अशा या परस्पर विरोधी क्रिया आहेत. तर आपण 1ला गुण करूया, आपलं उत्तर आलेलं आहे. आता दुसरा मजेशीर नमुना प्रश्न बघा. दुसरा मजेशीर नमुना प्रश्न या ठिकाणी स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे चौरस दिलेला आहे. चौरस 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 म्हणजे 3 अंक आहेत आणि तो अंक समान आहे. वजा करायचा आहे. काय वजा करायचं आपल्याला, इथं गोल दिले वर्तुळाकार गोल म्हणजे इथं पण 3 अंक समान आहेत आणि उत्तर दिलेलं आहे ट्रायंगल 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 म्हणजे त्रिकोण 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 म्हणजे इथं सुद्धा 3 अंक समान आहेत. आणि इथं पर्याय दिले तुम्हाला, हे पहिला पर्याय येईल का, दुसरा पर्याय येईल का, तिसरा पर्याय येईल का, चौथा पर्याय येईल. अतिशय सोपं आहे. इथेच करून बघा. इथे 7 जर ठेवला आपण 7 7 7 7तून 3 जर गेले आपण उत्तर काय येणार आहे 4 4 4. पहिला पर्याय येणार आहे. दुसरा पर्याय बघा 9 9 ठेवूया आपण पहिल्या ठिकाणी 9 9 9 म्हणजे 999 वजा 4 4 4 444. उत्तर काय येईल, 9तून 4 गेले 5 म्हणजे ही जोडी लागते. इथे आपलं उत्तर येते. इथे येणार नाही बघा 9 9 9 7 7 7 2 2 2 उत्तर येईल. 3 दिलेले येणार नाही. इथे 2 2 2 जर आपण ठेवले 222 वजा 111 तर इकडं शेवटी 0 0 येणार नाही. 1 1 1 म्हणजे हा पर्याय आपला 100% या ठिकाणी येऊ शकतो. तुम्ही करून पाहू शकता. पर्याय या नंबर 2 नंबरचा पर्याय याचं उत्तर राहील. या ठिकाणी आपण 9 घ्या, या ठिकाणी 9 घ्या, झाले 999 वजा करा 444 वजा करा. उत्तर येईल 9तून 4 गेले 5, उत्तर येईल 9तून 4 गेले 5, उत्तर येईल 9तून 4 गेले 5, 555 या ठिकाणी उत्तर येईल. म्हणजे आपला दुसऱ्या नंबरचा पर्याय याचं उत्तर राहील. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व शिष्यवृत्तीचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.